महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जरी ते मराठीच्या मुद्द्यावरनं अर्थातच हिंदी संदर्भातला जी-आर जो शासनाने रद्द केला, या जी-आरचा रद्द केल्याचा आनंद मिळावा, विजय मिळावा, उद्या त्यांच्या माध्यमातून होऊ घातलाय. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि दोन्ही ठाकरेंना ज्यांनी अत्यंत जवळून बघितलेला आहे, ज्यांचा कार्यकाळ उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असेल, यांचा जवळून बघितलेला आहे, असे ज्येष्ठ नेते रामदास कदम आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. रामदास भाई, एन डी टी व्हीमध्ये स्वागत आहे तुमचं. आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात दोन ठाकरे बंधू एकत्र येतात. राजकीयदृष्ट्या निर्णय अजून झालेला नाही, मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात. या एकत्र एक मंच शेअर करण्याकडे पहिले तर तुम्ही कसं बघता? तुम्हाला असं वाटत नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची धुळपेक आहे? कारण ह्याच ह्याच जो मराठीचा मुद्दा होता, हिंदीचा मुद्दा होता, पहिलीपासून हिंदी हा मुद्दा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे स्वीकारला होता, मान्य केलं होतं. तो जी आर काढायच्या आधी एकनाथ शिंदेनी त्यांना उठून लावलं तिथून, तो भाग वेगळा आहे. पण ज्यावेळेला उद्धव ठाकरेंना हे मान्य होतं, त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला, मग विजय कशाचा जगत दोघे भाऊ? राज ठाकरेंचं मी समजू शकतो, सन्माननीय राज ठाकरेंचं मी कदाचित समजू शकतो, कारण ते मराठीपासून मराठीसाठी पहिल्यापासून भांडतायत. त्यांनी आंदोलन केलेत, त्यांनी पाट्या फोडल्यात, सगळं मान्य मला. पण उद्धव ठाकरेंचा काय संबंध? ते विजयोत्सव कसा साजरा करत आहेत? त्यांनी उलट मराठीचा अपमान करण्याचं काम केलं होतं. त्यांना तिथं येण्याचा नैतिक अधिकार देखील नाही असं माझं मत आहे. कारण ते विजय कदमचं पत्रच वाचून दाखवलं मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याचं, आणि हा सुगेने हा जयंत. दोन्ही गोष्टी समोर झाल्यानंतर मग आता कुठलं काळं तोंड घेऊन उद्धव ठाकरे उद्या त्या सभेला जाणार आहेत? कसला विजयोत्सव? राज ठाकरेंनी केलं मी समजू शकतो, पण हे महाराष्ट्राला फसवायचं काम चालू आहे, गंडवायचं काम चालू आहे. हेच राज ठाकरे जे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या टीमवर नाराज होऊन शिवसेनेतनं बाहेर पडून मनसे स्थापन केली होती. राज ठाकरेंनी 2017 मध्ये राज ठाकरेंनी जाहीर सांगितलेलं आहे की 2017 मध्ये देखील राज ठाकरे यांनी एकदा एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उद्धव ठाकरे एकत्र गेले नाहीत. नाही नाही, आपण जे म्हणतात ते 100% सत्य आहे. त्यामध्ये मी कालपासून तेच बेंबीच्या देठापासून सांगतोय ओढून, की राज ठाकरेंना वेगळा पक्ष का काढायला लागला? त्याला जवळ कोण? आणि मी आणि बाळानंद गावकर दोघे साक्षीदार आहोत. राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? 2 जिल्हे, एक पुणे आणि नाशिक. 2 जिल्हे मला तुम्ही द्या, मी सांभाळतो, बाकी उद्धव तू सगळं सांभाळ, दादू तू सगळं सांभाळ, शिवसेना पक्ष सांभाळतो. नाही म्हटले, बिलकुल नाही. एक म्यान में 2 तलवार नाही होते. त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे शब्द आहेत माझ्यासमोर, मी साक्षीदार आहे त्याला. एक म्यान में 2 तलवार नाही होते. नाही ना, सगळं तुलाच हवं होतं ना, तूच घेतलंस ना सगळं. मग आता हे कशाला सगळं नाटक चाललं, नौटंकी चालली? याचं उत्तर आम्हाला कोण देणार आहे? ही सगळी महाराष्ट्र जनतेचे दिशाभूल करण्याचं काम मला मला मोठं राज ठाकरेंचं आश्चर्य वाटते मोठं. त्यांनी सगळे अनुभव घेतले, उद्धव ठाकरेंना जवळनं पाहिलं. नुसतं त्यांनी मनसे स्थापन केली हाच विषय नाही आहे. तुम्ही राज ठाकरेंना विचारून घ्या. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पूर्णपणे राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. जीवनातून तो भाग वेगळा आहे, आणखी तो भाग वेगळा आहे. असं असताना तुम्ही राजसाहेबांना विचारून घ्या, उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला, कुठेही राजकारणाला कंटाळून ते देश सोडून चालले होते. देश सोडायचा त्यांनी निर्णय घेतला होता. आम्ही सगळ्यांनी त्यांना थांबवला त्यावेळेला. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. मग ज्या वेळेला एवढे आघात तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला असताना देखील त्या माणसाला तुम्ही सोबत घेऊन कसला जल्लोष करताय, कसला उत्सव साजरा करताय? तुम्ही मराठी माणसाला का फसवताय? महाराष्ट्राला का फसवताय? राज ठाकरेंची मी स्टेटमेंट ऐकली, महाराष्ट्राचं भलं होणं असेल तर मी तयार आहे. अरे पण काय भलं होणार आहे? मराठी माणसाचं वाटोळं लावलं ना उद्धव ठाकरेंनी तुझ्या. तुमचं तर केलंच. मुंबई महानगरपालिकेवरती डोळा ठेवून
उद्धव ठाकरे हा राज ठाकरे समोर कटोरे घेऊन भीक मागतोय, बाबा ये माझ्यासोबत, बाबा ये. आता काय बाबा, गेली 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती सापासारखा वाटोळं असं घेऊन उद्धव ठाकरे बसलाय महानगरपालिकेवरती. 30 वर्षाच्या आधी मुंबईमध्ये मराठी माणूस किती होता आणि आज किती आहे घ्या माहिती. आपण जर बघितलं भाई तर 30 वर्षाच्या आधी मुंबईमध्ये मराठी माणूस 50% होता, आज 12% आहे. मग गिरगाव, लालबाग, दादर, सांताक्रूज, विलेपार्ले हा सगळा मराठी माणूस जो आमचा कल्याण, अंबरनाथ, नालासोपारा इकडे सगळा घालवला मराठी माणूस. कुणी घालवला? उद्धव ठाकरेंनीच ना. महानगरपालिका त्यावेळेस होती ना. हे बाप कोणाचं आहे? मग राज ठाकरे तुम्हाला हे कळत नाही? ज्यांनी मुंबईतून माझा सगळा मराठी माणूस हद्दपार केला, करायला लावला, आणि आज मुंबईमध्ये बिल्डिंगवरती बोर्ड लागत आहेत, नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला फ्लॅट इथं घेता येणार नाही म्हणून. आता एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हटले मला माहिती नाही, मग त्यावरती मला बोलायचं नाही, पण मला ते आवडलं नाही. तर आपण बघतोय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांना सल्ला दिला जातोय की जो व्यक्ती तुम्हाला संपवायला निघाला होता त्या व्यक्तीला पुन्हा एकदा जवळ करून विषाची परीक्षा घेऊ नका. आणि यासोबतच जर राज ठाकरे आज असते आणि उद्धव ठाकरेंऐवजी पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे असती तर ना मनसे तयार झाली असती, ना एका शिवसेनेतनं 2 शिवसेना तयार झाल्या असत्या, असं देखील अत्यंत जबाबदारीने रामदास कदम यांच्याकडनं सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.